नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 जो की 13/7/2024 रोजी सुरू झालेला आहे, या संदर्भातील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला बीएड कॅप रजिस्ट्रेशन संदर्भातील सर्व शंका कुशंका दूर होतील याची खात्री बाळगा। तर आपल्या बीएड कॅप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन्स कसे करायचे आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। यासाठीची असणारी जी अधिकृत वेबसाईट आहे ती म्हणजेच cetcell.mahacet.org। आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता। आपण CET-CELL असं जरी आपण गुगल क्रोममध्ये सर्च केलं, बीएड ॲडमिशन 2024 असं जरी सर्च केलं तरी आपण ह्या पेजवरती येतो आणि CET-CELLला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो जिथे आपल्याला वेबसाईट पूर्णपणे पाहायला मिळते, cetcell.mahacet.org। त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे। त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 ते आपण परत पाहणार आहोत। तत्पूर्वी खाली आपल्याला काही टॅब दिसत आहेत। त्यानंतर इथे हायर एज्युकेशन या अंतर्गत असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर याचं नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता। कॅप राऊंड जी आहेत प्रोसेस आपली स्टार्ट झालेली आहे, ती BEd, MEd, BPed, MPed आणि नीट व MDS ह्या कोर्सेससाठी आपल्याला कॅप राऊंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे। त्यानंतर हायर एज्युकेशनमधले जे घटक आहेत तेही आपल्याला इथे दिसत आहेत। तर आपण परत आता वरच्या टॅबवरती जाऊया जिथे ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 लिहिलेलं आहे, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका होम पेजवरती पोहोचतो जिथे कॅप राऊंड संदर्भात आपल्याला टायटल पाहायला मिळते। वरती स्क्रॉल करूया, विविध कोर्सेस आपलं CET-CELL त्याच्या CET घेत असतं। हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला MEd, MPed, BEd, MEd ज्याला इंटिग्रेटेड आपण BEd म्हणतो, त्यानंतर BEd न्यू सर्व टॅब न्यू आहेत विद्यार्थी मित्रो। न्यूचा अर्थ आहे सर्व टॅबवरती अपडेट्स आलेले आहेत। तर ह्या BEd न्यूला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती पोहोचतो आणि जेथे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशनचं पेज पाहायला मिळतं। तर हे जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे, अनाऊन्समेंटमध्ये आपण इथे पाहू शकता कॅप रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड। तर हे बीएडचं रजिस्ट्रेशन पेज आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज अवेलेबल झालेलं पाहायला मिळतं। त्यानंतर आपल्याला बीएडसाठी जे डॉक्युमेंट्स लागतील त्याची लिस्ट कोणती आहे तेही आपल्याला इथं पाहता येतं। बीएड डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड 2024 याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फाईल डाउनलोड करता येते। आणि आता आपण न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करूया, जेणेकरून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केलं असता परत एक टॅब पाहायला मिळते, त्यामध्ये लिहिलेलं आहे चेक महाबीएड CET 2024 डिटेल्स। तर त्यामध्ये पहिलाच एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, हॅव यू ॲपियर्ड फॉर महाबीएड CET 2024। सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, ज्यांनी 2024ची म्हणजेच मार्च 2024ची BEd CET दिलेली आहे फक्त त्या विद्यार्थ्यांनाच ह्या प्रोसेसमध्ये इनरॉल होता येतं। म्हणजे ज्यांनी आन्सरला यस केलं आहे त्यांच्यासाठी पुढच्या टॅब आपल्याला उघडलेल्या पाहायला मिळतात। आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर जो आहे आपल्याला तो इथं इनरॉल करायचा आहे, टाकायचा आहे। त्यानंतर BEd CET देताना जो आपला रोल नंबर होता तो आपल्याला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे चेक डिटेल्स। तर आपण एक कॉम्पिटिशन मॅटर असल्यामुळे आपण त्याला हाईड करूया आणि ते नंबर टाकून घेऊया, रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर। विद्यार्थी मित्रो, आपण चेक डिटेल्स असं क्लिक करताच आपल्याला इथे एक पेज ओपन झालेलं पाहायला भेटतं। त्यात कॅन्डिडेट्स नेम जे की आपल्याला इकडे उजव्या साईडला कॅन्डिडेट नेम पाहायला येतं। त्यानंतर CET पर्सेंटाईल आपल्याला इकडे उजव्या साईडला दिसतो। त्यानंतर फील्ड टेस्ट पर्सेंटाईल आणि त्यानंतर टोटल पर्सेंटाईल हे आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट याला आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह आणि नेक्स्ट याला क्लिक करताच आपण परत एका दुसऱ्या पेजवरती जातो जिथे आपल्याला अजून काही बाबी करायच्या आहेत ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रो, BEd BPed या दोन्ही कोर्सेससाठी जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची ती सेम आपल्याला
आपण इथे पाहू शकता आपल्याला पासवर्ड एक जनरेट करायचा आहे. तो पासवर्ड कसा असावा, तर पासवर्ड शूड हॅव मिनिमम 8 लेटर्स ऑर कॅरेक्टर्स. तर 8 कॅरेक्टर त्या तुमच्या पासवर्डच्या नावामध्ये असायला पाहिजेत. मॅक्झिमम ऑफ 15 कॅरेक्टर्स, जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर्स तुम्हाला घेता येतील. त्यामध्ये एक कॅपिटल अल्फाबेट पाहिजे, म्हणजे एक कॅपिटल अक्षर पाहिजे, इंग्रजी अक्षर, त्यानंतर एक संख्या पाहिजे, त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर. तर इथं पासवर्ड त्यांनी आपल्याला एक तयार करून दाखवलेला आहे. तर कॅपिटल लेटरमध्ये पहिला अक्षर पी आपल्याला दिसते, बाकी स्मॉल लेटर्स, त्यानंतर एक चिन्ह त्यांनी घ्यायचं सांगितलं, स्पेशल कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो. @ आपण घेऊ शकतो, आपण हॅश घेऊ शकतो, किंवा उद्गारवाचक चिन्ह घेऊ शकतो. तर कुठलंही एक चिन्ह इथं निवडायचं आहे आणि आपल्याला आपला पासवर्ड काय करायचा आहे, जनरेट करायचा आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट टायटल, त्यामध्ये अविवाहित मुली असतील त्यांनी मिस, मिस्टर, किंवा विवाहित मुलींसाठी मिसेस यापैकी आपल्याला एक चूज करायचं आहे. मिस्टर इथं मुलाच्या नावासाठी आपण त्याला चूज करूया. त्यानंतर जेंडर जे आहे ते आपल्याला इथं चूज करावं लागतं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ह्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. म्हणजे डेट समजा आपल्याला 5 तारखेला आपला जन्म झाला असेल तर 05 आपल्याला लिहावं लागेल. मंथ जर फेब्रुवारी महिन्यात आपला जन्म झाला असेल तर 05. त्यानंतर दुसऱ्या कप्प्यामध्ये आपल्याला मंथ चूज करावं लागेल. सेकंड मंथ जर फेब्रुवारी तुमचा असेल तर तो काय आहे, सेकंड मंथ म्हणजे 02 मंथ आपल्याला चूज करावं लागेल. त्यानंतर इयर, त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपली डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे. आता आपण इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ इथून चूज करायची आहे. तर इयर जे आहे ते आपल्याला इथं चेंज करता येतं. इथे जे 2 बाणं दिलेले आहेत डाव्या साईडला त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला पाठीमागचं वर्ष आलेलं पाहायला भेटतं. त्या इयरला क्लिक केला असता आपल्याला 2000 ते 2009 या दरम्यानचे जन्म पाहायला मिळतात. परत त्या बाणाला आपण क्लिक केला असताना परत 10 वर्षांनी कॅलेंडर पाठीमागं जातं. ज्यांची जन्मतारीख 84 आहे, 92 आहे, 91 आहे, तर आपण इथे एक वर्ष निवडलेलं आहे विद्यार्थी मित्र, 1991. फेब्रुवारी जर मंथमध्ये आपला जन्म असेल तर आपण त्याला फेब्रुवारीला क्लिक केलं आहे. फेब्रुवारीला क्लिक केल्यानंतर जन्मतारीख आपण 5 कन्सिडर केली होती. आता आपण इथे पाहू शकता की आपली जन्मतारीख 5/2/1991 ही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपला ईमेल ID इथे इनरोल करायचा आहे. त्यानंतर आपला इथं मोबाईल नंबर इनरोल करायचा आहे आणि वरती सांगितल्याप्रमाणे पासवर्ड, आत्ता आपल्याला त्यांनी जो पासवर्ड दाखवला होता तो अशा प्रकारे आपण पाहिला होता, पासवर्ड @123, किंवा आपणास माहीत आहे जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर घेऊन आपण पासवर्ड तयार करायचा आहे. तर पासवर्डमध्ये सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्या, कॅपिटल लेटर एक आपल्याला यूज करायचा आहे, कुठला तरी नंबर यूज करायचा आहे, आणि त्यानंतर स्पेशल लेटर, त्यामध्ये @ असेल, त्यामध्ये हॅश असेल, किंवा कुठलेही चिन्ह, अजून चिन्ह आपल्याला कीपॅडवरती जे चिन्ह पाहायला मिळतात ते वापरून आपण एक छान पासवर्ड तयार करू शकता, जो की आपल्या लक्षातसुद्धा राहायला पाहिजे आणि तो पासवर्ड आपण नोट करून ठेवला पाहिजे. आपल्याला अगोदर तो पासवर्ड इनरोल करायचा आहे. इनरोल केल्यानंतर परत आपल्याला तो काय करायचा आहे, डबल कन्फर्म करायचा आहे, आणि ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होतं, ही बाब आपण लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल. त्यानंतर पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या रजिस्ट्रेशननंतरच्या आपला प्रोफाईल जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. याप्रमाणे आपण BEd, BPEd, MEd, MPEd या कोर्सेससाठीचं रजिस्ट्रेशन करतो आणि सर्व रजिस्ट्रेशनची प्रोसेस एकच आहे, ही आपण लक्षात घ्या. BPEd, BEd आणि MEd, MPEd. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. ही प्रक्रिया आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर तसेच ज्या ज्या डिव्हाइसमध्ये, ज्या ज्या गॅजेटमध्ये गुगल क्रोम ओपन होतं तिथे ही प्रोसेस आपल्याला करता येते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.